राईट टू हेल्थ कायदा आणला जाणार आणि या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे। राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन इमारत भूमिपूजन समारंभ ठेवण्यात आला। या कार्यक्रमात भाजपच्या आजी माजी आमदारांनी अघोषित बहिष्कार टाकत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात भाषण करत निषेध व्यक्त केल्यानंतर आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी भाजपच्या आजी माजी आमदारांचं नाव न घेता खडे बोल सुनावले। या कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही भाजपा आमदार समाधान आवतडे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव नसल्याने त्यांनीही पाठ फिरवली। त्यामुळे भूमिपूजनापेक्षा राजकीय नाराजी नाट्यानंच हा कार्यक्रम जिल्ह्यात चर्चेत राहिला। मात्र लवकरच राईट टू हेल्थ कायदा आणला जाईल अशी घोषणा मंत्री आरोग्य सावंत यांनी केली। भाजपचे पदाधिकारी प्रशांत देशमुख यांनी या कार्यक्रमामध्ये भाजपचे आजी आमदार का आले नाहीत याचा जाब प्रशासनाला विचारावा अशी मागणी करत जाहीर भाषणात निषेध केला। आरोग्यमंत्री तातडीने बोलण्यास उभारले आणि या कार्यक्रमात कोणाला बोलवायचं हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे, माझा आरोग्य विभागाचा नाही असंही त्यांनी म्हटलं। संविधानिक पदावर असलेले व्यक्ती हे शासनाचे प्रशासनाचे अंगीकृत भाग असतात। ज्यावेळी लोकार्पण किंवा भूमिपूजन असतं हे कार्यक्रम जनतेच्या हिताचे असतात। अशा वेळी स्वतःचा मान अपमान बाजूला ठेवून आपण त्या कार्यक्रमासाठी जायला हवं असाही टोला याप्रसंगी सावंत यांनी लगावला। यामध्ये कोणताही दुजाभाव अथवा पक्षीय राजकारण नसून राज्याच्या 12.5 कोटी लोकांना आरोग्याची व्यवस्था मिळावी यासाठी मी काम करत असल्याचं डॉक्टर सावंत यांनी सांगितलं।